आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। लोटस पोद्दार स्कूल उमरगा इथं नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 28 रोजी रविवारी सोमवार दिनांक 29 या 2 दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला। सुमारे 600 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पहिल्या दिवशी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण भैया रवींद्र गायकवाड यांची, मुरुमचे पोलीस उपनिरीक्षक दहिपळे साहेब यांची उपस्थिती होती। त्याचबरोबर गेस्ट म्हणून रेड्डी सर, प्राचार्य पोद्दार इंटरनॅशनल स्कूल लातूर या त्याचबरोबर प्राचार्य पोद्दार यांचीही त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी संस्थेचे अध्यक्ष व्यंकटजी अरगडे, संस्थेचे उपाध्यक्ष युवराज गायकवाड, इथे सचिव विशाल कोकरे, त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती आणि त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले। संस्थेचे प्राचार्य BP सिंग तसेच उपप्राचार्य अतुलजी फावडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं करण्यात आली। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती व नटराजाचं पूजन करून आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले। सहाय्यक शिक्षिका रोहिणी डांगे यांनी पालक व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शब्दात संबोधित केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणेश गीत सादर केले। वार्षिक स्नेहसंमेलनाचा उत्सव 2 दिवस चालला। कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीही प्रमुख पाहुणे म्हणून श्री समरेंद्र पाणीग्रही, प्राचार्य पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सोलापूर तसेच श्री वाल्मिकी सोमासे, प्राचार्य पोद्दार इंटरनॅशनल स्कूल धाराशिव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये प्राचीन भारताचा इतिहास आपल्या नृत्यातून खूप सुंदररित्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सादर केला। त्याचबरोबर या कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेली एक अनोखी लढाई, त्यामध्ये गनिमी कावा या युद्ध कलेचा केलेला वापर होता आणि ती उंबरखिंडीची लढाई अशा महानाट्यानं या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। या कार्यक्रमाचे समन्वयक रोहित पायमल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण होते। शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचं प्रदर्शन या भव्य सोहळ्यातून दिसून आले। पहिल्या दिवसाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली। एका जगामध्ये अनेक स्वप्नांच्या अभिसरणाची थीम परिश्रम आणि दृढ निश्चय या आधारे सादर करण्यात आली। यावेळी मुलांनी योग नृत्य सादर केले। LKGचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नृत्य सादर केला। विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस नृत्य हे कार्यक्रम शाळेनं आयोजित केले होते। कार्यक्रमाचे संचालन श्री दुर्गानाथ देशमुख व विद्यार्थ्यांनी केले। वार्षिक दिनाच्या समारंभाचा समारोप प्राचार्यांच्या आभार प्रदर्शनानं झाला, ज्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रयत्नांची कबुली दिली आणि आदरणीय पाहुण्यांचे अमूल्य वेळ आणि उपस्थितीबद्दल आभार मानले। उमरगा धाराशिव प्रतिनिधी अमोल गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।